अमरावतीच्या मासोद राजुरा मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे मुलीचा बचावला थोडक्यात जीव। वडिलांनी दुचाकी सोडून मुलीला तत्काळ घेतलं कवेत। ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं अनेक वेळा अपघाताच्या घडल्या घटना। संतप्त गावकऱ्यांनी अखेर रस्त्यावरच केले रस्ता रोको आंदोलन। अमरावतीच्या मासोद ते राजुरा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। याच मार्गावरून अनेक गिट्टी क्रेशरचे ट्रक दररोज ये-जा करत असतात। पावसाळा असताना या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले, त्यामुळे याच खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीचा भीषण अपघात होत असताना दुचाकी चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला। याचीच माहिती मिळताच राजुरा मासोद गावातील नागरिकांनी तत्काळ रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन सुरू केलं। दोन्ही मार्गावरील ये-जा करणारे सर्व ट्रक अडविण्यात आले। याचीच माहिती मिळताच तत्काळ शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्यासह फ्रेजरपुरा पोलीस तत्काळ दाखल झाले। वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा धाव घेतली। पोलीस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या सोबत चर्चा करून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्यात येणार असं आश्वासन दिल्यानं गावकऱ्यांनी तुर्तास आपलं आंदोलन रद्द केलं। राजुरा मासोद मार्गावर अनेक वर्षापासून अनेक खड्डे पडलेले आहेत। अनेक अपघाताच्या घटना सुद्धा घडल्या। यावर अनेकदा प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलं, मात्र अद्यापपर्यंत ही कोणतीच कारवाई केली नाही। त्यामुळे हे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। मात्र 15 दिवसात रस्ता व्यवस्थित केला नाही तर येत्या 15 दिवसात याच रस्त्यावर उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। आज दिनांक नेहमीचाच हा त्रास आहे की क्रेशर खदांमुळे इथले रोड खराब झालेले आहे आणि यावेळेस मुलगी आणि आमचा सहमित्र आशिष धर्माडे हे या इथल्या ट्रकाच्यामुळं आणि इथल्या खराब रस्त्यामुळं गाडी घेऊन मुली सहित पडले। त्याच्यामुळं या सर्व क्रेशर खदांच्या लोकांना आणि ट्रक ड्रायव्हरांना सर्वांना विनंती आहे, एक शेवटची विनंती आहे की हा रोड तात्काळ चांगला करण्यात यावा शासनाने। आणि इथला आमदार हा बिलकुल काम दिसत नाही। तिकडला इनला फाट्याचा रोडही त्याच प्रकारचा आणि हा ज्या रोडमध्ये इतके खड्डे आहे, हा एवढा मोठा रोड असूनही इथे मिनिटाला एक ट्रक चालतो, ट्रॅक्टर चालतो, तरी हा रोड खराब आहे आणि याच्यामुळं ॲटोचं नुकसान, काही कर्मचाऱ्यांचे नुकसान, त्याच्यानंतर गाड्यांचे नुकसान आणि पडण्याचा भाग हा इतका झालेला आहे की तुम्ही विचार करू शकत नाही। आज यांना जागृत करण्यासाठी, क्रेशर खदांच्या लोकांना जागृत करण्यासाठी आणि हा आमचा सहमित्र आशिष धर्माडे यांची मुलगी घेऊन तो शाळेत जात असताना पडतो आणि रोज कोणी ना कोणी या रोडवर पडते। त्याच्यामुळं हे त्यांना आठवून देण्यासाठी पुन्हा त्यांनी या रोड चांगला करण्यात आला पाहिजे, यांचे ट्रक व्यवस्थित चालले गेले पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा जनसामान्य माणसांना त्रास झाला नाही पाहिजे। यासाठी हे सर्व तात्पुरतं रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। याच्यामुळं हा नेहमीचाच त्रास आहे आणि इथल्या कुठल्याही प्रकारचं लोक लक्ष देत नाही आणि क्रेशर खदानही हा वैयक्तिक तेईच्या फायद्यासाठी त्या रोडकडे लक्ष देत नाही। त्याच्यामुळं हा रोड लवकरात लवकर करण्यात यावा, नाही तर यानंतर कुठल्याही प्रकारच्या लेवलवर आंदोलन करण्यात येईल। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला व्यवसाय महत्त्वाचा आहे की लोकांचा जीव। प्रत्येक वेळेस या ठिकाणी आणि पुढच्याही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे। यांनी फक्त व्यवसायासाठी ही सर्व बाजू धरलेली आहे, तरी हा रोड तात्काळ करण्यात यावा। आणि आज जरी आम्ही सर्व मिळून हे जे सर्व गावकरी लोकांना इथं थांबलेलं आहे, या सर्व गावकरी यांच्या वतीनं शासनाला, प्रशासनाला, कलेक्टरला, या क्रेशर खदांच्या लोकांना आम्ही इंटिमेशन देतो। तर यानंतर जर असं झालं तर आम्ही मोठा रस्ता रोको आंदोलन करून हे सर्व बंद पाडू, अशी आमची भूमिका आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा।